नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र स्टेट कोटा BAMS BHMS BUMS ची चॉईस फिलिंग चालू आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज BAMS BHMS BUMS ची सुद्धा चॉईस फिलिंग चालू आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग राहून गेलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग राहून गेलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपली चॉईस फिलिंग पूर्ण करावी। ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग पूर्ण झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग कंप्लीट भरली गेलेली आहे का, आपली चॉईस फिलिंग लॉक आहे का, हे नेमकं कसं ओळखायचं याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर चॉईस फिलिंगच्या PDF मध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी एंट्री होत आहेत याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। मूळ विषयाला सुरुवात करूयात। CET सेलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्र स्टेटमधील BAMS कॉलेजमध्ये, BHMS कॉलेजमध्ये किंवा BUMS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दोन काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत। नीट UGच्या या टॅब खाली चालणारी काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ती स्टेट कोट्याची आहे, ज्याला आपण 85% स्टेट कोटा म्हणतो। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मेरिटवर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन होतं आणि मॅनेजमेंट प्लस मेरिट असं दोन्ही प्रोसेस करायचे असतील तर 6000 रुपये एवढं रजिस्ट्रेशन होतं। दुसरी काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ऑल इंडिया कोटा 15% आयुष, हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जेवढे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आयुष कोर्सेसचे, त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑल इंडिया कोटा थ्रू 52,000 रुपये एवढी रजिस्ट्रेशन फीस त्या ठिकाणी भरलेले विद्यार्थी सुद्धा आहेत। त्याच्यामध्ये 50,000 रुपये जे आहेत टर्म्स अँड कंडिशन वापरून रिफंडेबल सुद्धा आहेत। या दोन्ही प्रोसेसच्या चॉईस फिलिंग CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी चालू आहेत। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग बऱ्याचशा भरलेली सुद्धा आहे। ज्या विद्यार्थ्यांची राहून गेलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपली चॉईस फिलिंग भरून घ्यावी। परंतु ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग कंप्लीट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग लॉक आहे का नाही हे नेमकं कसं ओळखायचं। CET सेलच्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस हा टॅब आहे। मेडिकल अँड आयुषवर क्लिक केल्यानंतर दोन प्रवेश प्रक्रिया इथे आहेत। बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन याच्यामध्ये 85% स्टेट कोट्याची जी काही चॉईस फिलिंग आहे ती चालू आहे। इकडे 52,000चं जे रजिस्ट्रेशन होतं 15% ऑल इंडिया कोटा, हे ऑल इंडिया BAMS BHMS BUMS मध्ये या ठिकाणी हा टॅब चालू आहे। आता आपली चॉईस फिलिंग झाली कंप्लीट का नाही हे कसं ओळखायचं। लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याला जे काही इंटरफेरन्स दिसते तो नेमका मी तुम्हाला दाखवतो। थोडंसं वेबसाईटला लोड आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे आणि PDF डाउनलोड केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी 85% स्टेट कोटाचा फॉर्म भरलेला होता आणि 85% स्टेट कोट्याची चॉईस फिलिंग केलेली होती आणि त्याची PDF डाउनलोड केली असेल तर PDF वर जे आहे टायटल जे आहे PDFचं 85% स्टेट कोट्याचं हे अशा प्रकारे येत आहे, आयुष ग्रुप B राऊंड 1 असं जर असेल तर ही तुमची 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रोसेस मधली चॉईस फिलिंग BAMS BHMS BUMS कोर्सेसची आहे। बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी 85% स्टेट कोट्यामध्ये सुद्धा चॉईस फिलिंग केलेली आहे आणि 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे 52,000 भरून सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे। अशा विद्यार्थ्यांना दोन सेपरेट लिस्ट त्या ठिकाणी भरावी लागणार आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एकच लिस्ट त्या ठिकाणी भरलेली आहे। तसं नाही, जर तुम्ही 52,000चं रजिस्ट्रेशन केलं असेल तर सेपरेट टॅब जो ऑल इंडिया कोट्याचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट चॉईस फिलिंग करावी लागेल आणि त्याच्या PDFचं जे काही टायटल आहे ते नेमकं कशा प्रकारे येतंय ते सुद्धा आपण बघूया। PDF ची सुरुवात जी आहे चॉईस फिलिंग डाउनलोड केल्यानंतर नीट UG आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी 2025 ऑल इंडिया कोटा राऊंड 1 अशा प्रकारचं टायटल असेल। ही तुमची 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटची चॉईस फिलिंगची लिस्ट आहे। हा झाला महत्त्वाचा मुद्दा। त्याच्यानंतर चॉईस फिलिंग केल्यानंतर कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत
या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी असे आहेत त्यांना फक्त BAMS साठी चॉईस फिलिंग करायची आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपली PDF डाउनलोड झाल्यानंतर त्याला व्यवस्थित चेक करायचं आहे, कॉलेजचा कोड व्यवस्थित बघायचा आहे. BAMS, BHMS, BUMS हे तिन्ही एकत्रित असल्यामुळे आणि काही कॉलेजेस जे आहेत ज्यांचा BAMS आणि BHMS चा सुद्धा कॅम्पस आहे, उदाहरणार्थ सावकार आयुर्वेदिक महाविद्यालय सातारा, या ठिकाणी BAMS पण आहे आणि BHMS पण आहे. तर तुम्हाला BAMS टाकायचा असेल परंतु तुम्ही सावकार एवढंच बघितलं तर चालणार नाही. तर कॉलेजच्या समोरचा कोड सुद्धा बघा, म्हणजेच आपण BAMSच कॉलेज भरला आहे का हे विद्यार्थ्यांनी एकदा तपासून पाहायचं आहे. BAMS कॉलेजचे कोड हे 3 पासून सुरू होतात. BHMS कॉलेजचे जे काही कोड आहेत हे 4 पासून सुरू होतात आणि BUMS कॉलेजचे कोड आहेत हे 5 पासून सुरू होतात. त्यामुळं आपली चॉईस फिलिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोड बघायचे, कॉलेजच्या समोरचा कोड, आपण एक योग्य ठिकाणी योग्य कोर्सचं कॉलेज भरला आहे का हे कोड बघायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी यावर्षी CET सेलनी एक चांगली गोष्ट केलेली आहे, कॉलेजच्या समोर कोर्स लिहून देते. समजा 3142 आहे, BAMS जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली वळवा सांगली, अशा प्रकारे अगोदर पण त्यांनी इथे कोर्स लिहून दिलेला आहे. तर हे कोर्स तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना मध्ये काही कॉलेजेस डिलीट मारलेले आहेत, तर याचा काही फरक पडतो का? सिलेक्शन लिस्टवर त्याचा तुमच्या कुठलाही फरक पडत नाही, तो स्पेस इनॅक्टिव्ह होतो आणि पुढचं कॉलेज त्या ठिकाणी स्कॅन केलं जातं. त्याच्यामुळं मध्येच एखादं कॉलेज डिलीट झालं असेल तर त्याचं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. मध्ये 5 कॉलेज डिलीट होऊ द्या, 6 कॉलेज डिलीट होऊ द्या, त्याचा काही फरक तुमच्या सिलेक्शन लिस्टवर होणार नाही, तुमचं कसलंही नुकसान त्या ठिकाणी होणार नाही, कारण तो CET सेलनीच दिलेला ऑप्शन आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली आणि मध्ये एखादं कॉलेज त्याला नको असेल, त्यांनी डिलीट मारला असेल, तर तिथे डिलीट लिहून आलं असेल तरी त्याचा काही परिणाम तुमच्या रिझल्टवर त्या ठिकाणी होणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त प्रिंट काढायची आपल्या चॉईस फिलिंग लिस्टची जी आपण भरली आहे, किंवा मोबाईलवर जरी चेक करत असाल तर संपूर्ण कोड कॉलेजेसचे व्यवस्थित बघायचे आहेत. त्याचबरोबर कॉलेजचं नाव पूर्ण आपण बघायचं आहे. त्याचबरोबर कोटा सुद्धा बघायचा आहे की कोटा आपण कोणत्या कोट्यातून कॉलेज भरलेला आहे. बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी स्टेट कोट्याचा फॉर्म जो आहे तो 6000 रुपये देऊन भरलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना मेरिटवर कॉलेज भरायचे असतील, मेरिटवर एखादं कॉलेज टाकायचं असेल तर त्याच्या समोर स्टेट आलं पाहिजे कोट्यामध्ये. आणि एखादं कॉलेज मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला भरायचं असेल तर त्याच्या समोर इन्स्टिट्यूट ऑब्लिक NRI असं येणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मेरिटमध्ये भरायचं असेल, चुकून मॅनेजमेंटमध्ये एखादं कॉलेज पडू शकतं, तुम्ही 6000चं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला एक कॉलेज दोनदा टाकता येतं, चुकून मॅनेजमेंटचं कॉलेज पडू शकतं. त्याच्यामुळं समोरचा कोटा सुद्धा एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे. एकदा रिझल्ट लागला किंवा सिलेक्शन लिस्ट आली त्याच्यानंतर आपण काही करू शकत नाही. जोपर्यंत आपल्या हातात वेळ आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं की आपली चॉईस फिलिंग आपल्याला चेंज करायची आहे, तर जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपली चॉईस फिलिंग आपण अनलॉक करून त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. चेंजेसला ॲक्शन त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी पेन सारखा एक टॅब दिलेला आहे. समजा हे कॉलेज आहे, या ठिकाणी मला दुसरं कॉलेज भरायचं असेल तर या पेनवर क्लिक करून मी दुसऱ्या कॉलेजचा कोड त्या ठिकाणी सर्च करून या ठिकाणी दुसरं कॉलेज इन्सर्ट करू शकतो. एखादं कॉलेज वर घ्यायचं असेल तर अपचा ॲरो आहे, डाऊन घ्यायचं असेल तर डाऊनचा ॲरो सुद्धा आलेला आहे. आणि इंटरचेंज करायचं म्हणजे हे कॉलेज डायरेक्ट एखाद्या नंबरला आपल्याला टाकायचं आहे. समजा हे इथे 71 नंबरला आहे, मला हे डायरेक्ट 25 नंबरला घ्यायचं आहे, तर मी शेवटचा जो काही अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी, तर याच्यावर क्लिक करून मी डायरेक्ट हे कॉलेज त्या ठिकाणी 25 नंबर सिलेक्ट करून 25 नंबरला हे कॉलेज घेऊ शकतो. तर ही सुविधा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. सगळ्यात शेवटी आपली चॉईस फिलिंग लॉक आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर चॉईस फिलिंग केल्यानंतर जर तुमच्या तिथे अनलॉक प्रेफरन्स असं येत असेल याचा अर्थ तुमची चॉईस फिलिंग लॉक झालेली आहे. अनलॉक प्रेफरन्स आणि डाउनलोड रिपोर्ट असा जो ऑप्शन येत असेल तर तुमची चॉईस फिलिंग लॉक आहे, तुम्हाला प्रेफरन्स रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे असा त्याचा अर्थ होतो. अनलॉक प्रेफरन्स का दिलेला आहे, एखाद्या विद्यार्थ्याला आपली चॉईस फिलिंग बदलायची असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तो विद्यार्थी अनलॉक करू शकतो. अनलॉक बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर रजिस्टर्ड मोबाईलवर एक OTP येतो आणि तुमच्या ईमेलवर रजिस्टर्ड ईमेलवर पण एक OTP येतो. तो OTP भरून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स अनलॉक करू शकता, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता.
चेंजेस केल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला तुमचे प्रेफरन्स पुन्हा एकदा लॉक करायचे। या ठिकाणी ऑटो लॉक नसतं, आपले प्रेफरन्स भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लॉक करणं गरजेचं आहे। लॉक करून रिपोर्ट डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे तुमच्या चॉईस फिलिंगची PDF आली असेल तर तुमचे प्रेफरन्स त्या ठिकाणी लॉक आहेत, कारण लॉक केल्यानंतरच ती PDF त्या ठिकाणी निघत असते। तर ह्या गोष्टीची काळजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे। पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन नेमके काय आहेत त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण या YouTube चॅनलवर मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।